वेलकम टू राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी नांदेड. मी माधव चिंतमवाड. 2021 एस-टी-आय, 2022 उपशिक्षण अधिकारी. आपण कालपासून कंबाईनची जी पी-वाय-क्यूची सीरीज आपण स्टार्ट केलेली आहे. त्याचा काल आपण 2024 ची प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी त्यातील राज्यघटना ह्या विषयाचे आपण 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण एकंदरीत बघितलेलं होतं. आज आता त्याचाच पुढचा भाग आपण 2023 कंबाईन जे गट ब आणि गट क एकत्र झालेली होती. तर त्या क्वेशन पेपरमधील राज्यघटना ह्या विषयावरील एकंदरीत 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, पी-वाय-क्यूचं महत्त्व काय आहे? मी काल सुद्धा क्वेशन पेपर समजून सांगत असताना पी-वाय-क्यू कसे रिपीट होत असतात, कसे एका क्वेशनचा संदर्भ हा दुसऱ्या प्रश्नाला येत असतो अ, किंवा आयोगाचा एकंदरीत प्रश्न विचारण्याचा कल, आपली अभ्यास करण्याची दिशा नक्की कशी असायला हवी, हे सर्व आपल्याला पी-वाय-क्यू मधून आपल्याला समजते. तोच दृष्टिकोन आपण समोर ठेवून नक्की आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एक्झाम ओरिएंटेड आपल्याला कसं नेता येईल, त्यासाठी आपण हा प्रयत्न या ठिकाणी अ, राठोड एम-पी-एस-सी अकॅडमीच्या माध्यमातून घेत आहे आणि तोच प्रयत्न मी अधिकारी अ, असून काय असेल, की कारण मला जे माहिती आहेत छोट्या-छोट्या गोष्टी, त्या गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. कारण बघा कोणी शिकवणार कंटेंट खूप जण शिकवतात. मार्केटमध्ये नंबर ऑफ बुक्स अवेलेबल आहेत. परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, की क्वेशन पेपर सॉल्व्हिंगचा जोपर्यंत तुम्हाला अप्रोच कळणार नाही, तोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही. त्यामुळे शेवटी बरेच जण फक्त कंटेंट वाचत जातात आणि प्रश्नपत्रिकेकडे दुर्लक्ष करतात. तर प्रश्नपत्रिका किती महत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला आता एक सीरीजमधून आपल्याला लक्षात येईल, की नेहमी-नेहमी प्रश्न कसे रिपीट होत असतात आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या अभ्यासाची नक्की दिशा कशी असायला हवी, हे यामधून आपल्याला समजते. तर मित्र चला आपण स्टार्ट करूयात क्वेशन पेपरचं विश्लेषण. तर हे आपण नेहमी सांगतच असतो पी-वाय-क्यूचं महत्त्व काय, तर हे स्क्रीनवर आपण परत मी सांगणार नाही, कारण कालच्या सीरीजमध्ये कालच्या सुद्धा पेपरमध्ये मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. पी-वाय-क्यूचं महत्त्व काय, ते गाईडन्स करतात. क्वेशन्स आपल्याला गाईड करतात. त्यानंतर कोणत्या टॉपिकवर क्वेशन आले ते समजतं. नक्की आपल्याला पॅटर्न समजण्यासाठी लक्षात येतो आणि एकंदरीत आपला अभ्यासाचा डायरेक्शन दाखवण्यासाठी पी-वाय-क्यू महत्त्वाचे असतात. तर आपण सरळ मित्र आता ह्या गोष्टीवर वेळ न घालवता सरळ आपण प्रश्नांना हात घालूयात. तर पहिला प्रश्न या ठिकाणी महाधिवक्त्याबद्दल खालील कोणते विधान असत्य आहे? तर हे बघा मी कालच तुम्हाला सांगत होतो मित्रो, की ज्यावेळेस एखादा प्रश्न आपण सॉल्व्ह करत असतो किंवा पाहत असतो, त्यावेळेस आपल्याला नक्की विचारलंय का हे पाहणं खूप आवश्यक आहे. या ठिकाणी त्यांनी काय विचारलं, की असत्य आहे म्हणजे रॉंग फाइंड आउट करायचंय. मी ज्यावेळेस क्वेशन सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस अ, हे असत्य आहे का सत्य तर असे फुल्ली मारून त्या ठिकाणी मी कन्फर्म करून घेतो. म्हणजे मला लक्षात येते, की या फुलीला पाहून मला लक्षात येते, क्वेशनच्या समोर मी अशा पद्धतीने एक टिक मार्क करून घेतो. म्हणजे या फुलीला समजल्यानंतर मला लक्षात येते, की मला या ठिकाणी रॉंग फाइंड आउट करायचंय. कारण बऱ्याच वेळा आपण गोल करतो, पण ज्यावेळेस 3-4 स्टेटमेंट असे वाचन करतो त्यावेळेस आन्सर टिक मार्क करत असताना आपल्या लक्षात येत नाही, की नक्की काय हे केलेलं आहे. तर पूर्ण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट रीड केल्यानंतर मी काय करत असतो, की फुलीकडे पाहत असतो, की म्हणजे मला आता रॉंग फाइंड आउट करायचंय. तर या ठिकाणी त्यांनी मला रॉंग असत्य विचारलंय, तर मी स्टेटमेंट वाचतो पहिलं. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. आता परत हे बघा कधी-कधी काय असतं, मग इंग्रजीमध्ये रेफरन्स बघायचा. कारण बऱ्याच ठिकाणी आयोगाच्याच तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये पहा, अटॉर्नी जनरलला सुद्धा त्यांनी मराठीमध्ये महाधिवक्ता हाच कीवर्ड वापरलेला आहे आणि जो राज्याचा ॲडव्होकेट जनरल असतो त्यांना सुद्धा महाधिवक्ता हाच कीवर्ड वापरलेला आहे. त्यामुळे मग महाधिवक्ता ह्याबद्दल बघताना मी फक्त क्वेशनमध्ये बघताना विचार करतो. हे बघा ॲडव्होकेट जनरल म्हणजे मला आता लक्षात आलं, की ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असतो आणि जो केंद्रीयतला जो असतो केंद्र सरकारचा प्रतिनिधी तो त्याला अटॉर्नी जनरल म्हणतात, एजी. तर आम्हाला काय विचारलंय? ॲडव्होकेट जनरल बद्दल म्हणजे राज्याच्या ॲडव्होकेट जनरल बद्दल विचारलंय. तर पहिलंच या ठिकाणी काय महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती. तर हे 100% चूक आहे मित्रांनो. कारण आपण ज्यावेळेस पॉलिटीचा बेसिक क्वेशन आहे, आपण अभ्यास करत असतो. ॲडव्होकेट जनरलची नियुक्ती आपले राज्यपाल करत असतात, ना की राष्ट्रपती. म्हणजे पहिलेच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि हे बघा क्वेशन काय परत सब ऑप्शन नाहीयेत त्यामध्ये 1, 2, 3, 4 आहे. म्हणजे कोणतं तर एकच चुकीचं आहे आणि पहिलेच माझं चुकीचं आहे. त्यामुळे माझा पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. तर तरी सुद्धा काय करायचं मित्रांनो, माझे 3 पर्याय मी त्या ठिकाणी पाहून घेतो. काय म्हणतात राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर राज्य सरकारला सल्ला 100% मित्र. कारण एजीचं कामच आहे ॲडव्होकेट जनरलचं, की राज्य सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देणे. ते 100% बरोबर आहे. किंवा राज्यपाल सुद्धा एखादा विषय त्यांच्याकडे रेफर केला, तर त्या विषयासंदर्भात सुद्धा ते लीगल ओपिनियन देत असतात. त्यानंतर पुढचं राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्य बरोबर आहे. काहीच नाकारायचं नाही मित्र.
त्यानंतर संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली काही फार बरोबर आहे. संविधानाने किंवा इतर जे काही कायद्याने नेमून दिलेली कामं ते पार पाडत असतात. त्यामुळे संदर्भ जो दिलेल्या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक हे हे रॉंग आहे. तर या ठिकाणी राष्ट्रपती नसून राज्यपाल आहे. म्हणजे या ठिकाणी राज्यपाल नियुक्ती करतात. त्या ठिकाणी 51 चा आन्सर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेशन 52 नंबरचा. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? परत बघा बरोबर नाही म्हणजे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. परत एक बार मित्र चुकू शकतो. त्यामुळं सर्वात मेन आहे बघा कंबाईन सारख्या परीक्षेमध्ये 100 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. 1 तासाचा वेळ आहे आणि त्या 1 तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला मित्र हे एक्झॅक्ट सिली मिस्टेक न होता कारण बरेच मी पाहतो मित्र कोणाचे पॉइंट न रिझल्ट जातात, कोणाचे 1 मार्काने, 2 मार्क्सने आणि 2 ते 3 प्रश्न अशा चुका झालेल्या असतात सिली. तर ह्या चुका तुम्ही न करता अशा पद्धतीनं तुम्हाला छोट्या-छोट्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टीच्या माध्यमातून, त्या अशा-अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही जास्त सराव करून तुमच्या सिली मिस्टेक टाळू शकता. कारण 2 प्रश्न म्हणजे मित्र तुम्हाला माहिती आहे 2.5 मार्क्स येतात आणि 2.5 मार्क्समध्ये मुलांनो महाराष्ट्रामध्ये 10 ते 20,000 मुलं त्या ठिकाणी असतात. त्यामुळं एक-एक मार्क्सचं पॉइंटचं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं असते. त्यामुळे अशा छोट्या-छोट्या तर बरोबर नाही म्हणजे मी रॉंग फुल्ली त्या ठिकाणी मारून घेतलेली आहे. आता या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हणतात उच्च न्यायालय परत उच्च न्यायालय जनहित याचिका संबंधित याचिका स्वीकारू शकते. 100% बरोबर आहे. काय हायकोर्ट बद्दल बोलले आणि मी पेटिशन पब्लिक इंटरेस्ट तुम्हाला माहिती आहे पी-आय-एल जे असतात, पी-आय-एल कोणतेही कोर्ट दाखल करून हायकोर्ट दाखल करून घेते. सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या ठिकाणी पी-आय-एल एक्सेप्ट करू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. दुसरं पर्याय उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती 100% बरोबर आहे. जज ऑफ द हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोघांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हेही बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आता बघा काय म्हणाले परत बघा उच्च न्यायालयाच्या एक तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल बघा उच्च न्यायालयाच्या वरच्या पर्याय काय म्हणतो राष्ट्रपती करतात खाली काय म्हणतो राज्यपाल करतात दोघं कसं नियुक्ती करत असतील मित्र म्हणजे याच ठिकाणी बघा यालाच काय म्हणतात दोन्ही पैकी म्हणजे ह्याच ठिकाणी कोणतं तर रॉंग आहे तर रॉंग कोणता आहे राज्यपाल करत नसून राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करत असतात म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे म्हणून माझं आणि मला चुकीचंच त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं म्हणजे माझा पर्याय क्रमांक 3 योग्य आन्सर आहे. 14 सुद्धा मी वाचून घेतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे 62 हे सुद्धा बरोबर आहे मित्र. एक घटनादुरुस्ती सुद्धा त्या संदर्भात झालेली होती. अगोदर 60 होतं नंतर 62 झालेले. त्यामुळं माझं पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, राज्यपाल करत नाहीत. नेक्स्ट क्वेशन. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खाली कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा सर्वात महत्त्वाचा मित्र एक लक्षात घ्या. 24 एप्रिल ही डेट अवश्य तुम्ही लक्षात ठेवायची. 24 एप्रिलच्या डेटचं विशेष महत्त्व मी तुम्हाला सांगतो मित्र कारण 24 एप्रिल 1973 ला ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्याचा निकाल त्या ठिकाणी आलेला होता. त्यामुळे 24 एप्रिल या संदर्भाने सुद्धा डेट आहे आणि त्यानंतर 24 एप्रिल 93 ला त्या ठिकाणी भारताची 73वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी लागू झालेली होती. त्याची सुद्धा तारीख आणि एक्झॅक्ट 20 वर्षानंतर म्हणजे 24 एप्रिल 1973 ला केशवानंद भारती केसचा निकाल त्या ठिकाणी आलेला होता आणि त्यानंतर एक्झॅक्ट 20 वर्षानंतर 24 एप्रिल 1993 ला त्या ठिकाणी 73वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी लागू झालेली होती. ती सुद्धा मग 73वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात होती मित्र? पंचायत राज संदर्भात होती. त्यामुळे त्याच दिवसाला अनुसरून आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन त्या ठिकाणी साजरा करत असतो. तर तुम्हाला आता ह्या संदर्भात माहिती आहे मित्र मग 73वी घटना दुरुस्ती 24 एप्रिलला लागू झाली. तर 74वी घटना दुरुस्ती ही 1 जूनला लागू झाली. कधी? 1 जून. म्हणून 1 जूनला नागरी स्थानिक स्वराज्य दिन म्हणून साजरा करतात. हे सुद्धा मी आता अनुषंगिक फॅक्ट आहे. ही सुद्धा मी सांगत आहे. म्हणजे 74व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी 1 जून म्हणून 1 जून हा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दिन म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करत असतो. तर 24 एप्रिल काय राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करत असतो. तर त्याचे कशामुळे साजरा करत असतात मी तुला सांगितलंय 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1993 ला त्या ठिकाणी लागू झालेला होता आणि त्याच्याच एक्झॅक्ट 20 वर्ष अगोदर 24 एप्रिल 1973 ला केशवानंद भारती खटल्याचं सुद्धा जजमेंट त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टने डिलिव्हर केलेलं होतं. ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं 53 पर्याय क्रमांक 2. आता मित्र हे लक्षात घ्या हे वारंवार रिपीट झालेले क्वेश्चन आहेत. त्यामुळेच मी सांगतो की हे पी-वाय-क्यू किती आय-एम-पी महत्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद सभागृह नाही? परत बघा फुल्ली मारतो, निगेटिव्ह विचारत आहे ट्रेंड. अशा ठिकाणी मुलांना माहीत असते, पण असे 1 किंवा 2 प्रश्न जरी तुम्ही ओव्हरऑल 100 प्रश्नामध्ये अशा चुकीच्या सिली मिस्टेक जर केलात, तरी तुम्ही मेरिटमध्ये मागे राहता मित्रांनो. एका प्रश्नाचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आपल्याला. त्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन वाचन झालं पाहिजे. त्याशिवाय पुढे जायचं नाही.
त्या ठिकाणी मला विधान परिषद आणि आपण कालच मित्र बघा पाहत होतो. विधान परिषदेसंदर्भात एक दोन प्रश्न काल आपल्याला 2024च्या पूर्व परिषद सुद्धा आपण गटबच्या पाहिलेले आहेत आणि तेच विधान परिषद म्हणजे किती महत्वाचं आहे बघा ही फॅक्ट. म्हणजे 2023चा प्रश्न 2024 मध्ये आपल्याला रिपीट होताना दिसतो मित्र. म्हणजे विधान परिषद कुठे आपण कालच पाहिलेलं होतं. बिहारमध्ये विधान परिषद आहे, कर्नाटकमध्ये विधान परिषद आहे, केरळमध्ये विधान परिषद नाही आणि राजस्थानमध्ये विधान परिषद नाही. म्हणजे मला काय विचारलं निगेटिव्ह म्हणजे कुठं नाही हा विचारलाय. म्हणजे क आणि ड चा पर्याय क आणि ड या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी क आणि ड म्हणजे ह्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. म्हणजे राज्यामध्ये कायद्याचे 2 सभागृह असतात. एक विधानसभा असते आणि एक विधान परिषद. विधानसभा जे डायरेक्ट लोकांमधून जे लोकप्रतिनिधी म्हणजे आपण जे आमदार असतात, ते जे लोकांमधून जातात ते विधान परिषद सभेत जाऊन बसतात आणि जे अप्रत्यक्ष निवडले जातात ते विधान परिषदेमध्ये जाऊन बसत असतात मित्र. तर अशा ठिकाणी भारतामध्ये फक्त 6 ते 7 राज्यांमध्ये या ठिकाणी आता विधान परिषद अस्तित्वात आहे. तर संबंधित 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आन्सर क्वेश्चन. अचूक जोड्या लावा. आता घटनादुरुस्ती कालच आपण बघत होतो मित्र घटनादुरुस्तीवर मी काय सांगितलं तुम्हाला अनुसूच्या घटनादुरुस्त्या आणि कलम यावर नेहमी वारंवार आयोग प्रश्न विचारताना दिसते. त्यामुळे आपल्याला घटनादुरुस्त्या पटच पाहिजे आणि हे बघा आता हे सर्व घटनादुरुस्त्या 61वी असेल, 44वी असेल, 41वी असेल, 73वी असेल. आता 73व्या घटनादुरुस्तीवर तुम्हाला माहिती आहे किती वेळेस म्हणजे नंबर हवा त्याच्या अगोदरचा सुद्धा 24 एप्रिलचा जो विचारलेला प्रश्न तो सुद्धा 73व्या घटनादुरुस्तीचाच अंमलबजावणीचा दिवस आहे. त्यामुळे 73वी घटनादुरुस्ती असं तुम्ही पिऊन खाल्लं पाहिजे. अशा पद्धतीने ती घटनादुरुस्ती तुम्ही केली पाहिजे. कारण भारताच्या एकंदरीत ग्रासरूट लेव्हलच्या डेमोक्रेसीला जर स्ट्रेंथन करण्याचा जर कोणती घटनादुरुस्ती केलेली असेल तर ती म्हणजे 73वी घटनादुरुस्ती अधिनियम. त्यामुळे 73व्या घटनादुरुस्ती अधिनियमाचं व्यवस्थित तुम्ही 1 टू 1 त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर सखोल त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. तर हे बघा काय 73वी घटनादुरुस्ती आपण आताच पाहिलो त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था 100% बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी ड चं 2 ड चं 2 या ठिकाणी 2 आहे. इथं पण आहे. त्यानंतर पुढची घटना दुरुस्ती मला काय माहिती आहे 44वी घटना दुरुस्ती. सर्वात मेन हे बघा, हे मला माहिती आहे मतदाराचे वय 21 वरून 48 ही 61वी घटना दुरुस्तीने केलं होतं. कारण तुम्हाला माहिती आहे राजीव गांधी सरकार त्या ठिकाणी 89ला या ठिकाणी सत्तेत होतं. त्यावेळेस राजीव गांधी सरकार 89ला लोकसभेच्या निवडणुका होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी राजीव गांधी सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. मित्रहो तुम्हाला सांगायला असं आवडेल मला, की 1989च्या अगोदर मतदाराचं वय 21 वर्ष होतं. म्हणजे 21 वर्ष ही डेडलाईन ठरव म्हणजे एक बेंचमार्क ठरला होता. 21 वर्ष हा मतदान करण्याचं किमान वय होतं. परंतु ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी राजीव गांधी सरकारने घेऊन 21 वरून 18 वर्ष त्या ठिकाणी मतदाराचं वय केलं होतं. तो घटनादुरुस्ती अधिनियम त्यांनी पारित करून घेतलेला होता आणि ती घटनादुरुस्ती 61 आहे. म्हणजे अ चं 3 हे बघा 31 ठिकाणी आहे म्हणजे बघा पर्याय क्रमांक 2. म्हणजे किती सोपं असते पहा. म्हणजे एकाच घटनादुरुस्तीवर तुम्हाला आन्सर निघते. बाकी ब चं 4 राष्ट्रपती, उपराष्ट्र आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये ही 44वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर 41वी घटना दुरुस्ती आताच मी राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष त्या ठिकाणी केलेलं राज्य लोकसेवा आयोग म्हणजे काय आपण ज्या एक्झामची आता परीक्षा देतो एमपीएससी म्हणजे एमपीएससीचे सदस्य असतील अध्यक्ष असतील यांचं वय पूर्वी 60 वर्ष होतं ते 62 करण्याचं काम हे 41वी घटना दुरुस्तीने त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी 55 पर्याय क्रमांक 2 हे बघा एलिमिनेशन म्हणजे 61व्या घटना दुरुस्तीवरच आपला आन्सर डायरेक्ट निघते मित्र. पहा तुम्ही. म्हणजे चं 3 एकाच ठिकाणी त्या ठिकाणी. म्हणजे आयोगाने किती सोप्या पद्धतीने करून दिलेलं आहे. म्हणजे बरेच मुलं म्हणतात, "सर अवघड आहे पेपर." मी म्हणतो की अवघड नाहीये. तुम्हाला बेसिक फॅक्ट महत्व आहे. कारण 61वी घटना दुरुस्ती ही अत्यंत महत्त्वाची घटना दुरुस्ती त्या ठिकाणी आहे. तर संबंधित 55 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य खालील विधान आता हे लक्षात घ्या मित्र सरपंच पूर्व परीक्षेमध्ये कंबाईन किमान 1 ते 2 प्रश्न हे आपल्याला पंचायत राज आणि त्यातही ग्रामीण पंचायत राजवर विचारले जातात. म्हणजे विशेष त्यातही म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपेक्षा आपल्याला ग्रामपंचायती आणि सरपंच या पदासंबंधी आपल्याला प्रश्न विचारले जातात मॅक्सिमम. तर त्या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? सरपंच या पदाचे अधिकार म्हणजे त्यांच्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? तर ते विचारलेले आहेत आपल्याला त्यांना या ठिकाणी. तर पहिला प्रश्न ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी 100% मित्र ग्रामसभा मी म्हणजे एक प्रकारचं गावाचं ते कायद्याचं सभागृह आहे. कारण ग्रामसभा ही अत्यंत पॉवरफुल त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे. ग्रामसभा कोणताही निर्णय केल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामसभेच्या निर्णयाची अंमलबजावणी ही सरपंच या ठिकाणी करत असतो आणि सरपंचाला सहाय्य करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामसेवक सुद्धा ही पद शासनातून त्या ठिकाणी पद दिलेले असते. तर पहिलं काय ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी त्या कोण करत असते? तर सरपंच त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळं पर्याय
नंबरचं विधान बरोबर आहे. दुसरं विधान ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे हेही बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे ग्रामपंचायतची मालमत्ता म्हणजे काय मित्र कोणती जागा असेल, एखादी सार्वजनिक रस्ते असतील किंवा काही इतर गोष्टी असतील जे गावच्या मालकीच्या आहेत किंवा सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत, तर त्या मालकीचं जे काही ती प्रॉपर्टी आहे त्याचं संरक्षण जतन करण्याचं काम सुद्धा सरपंचाचं असते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. आता एक बघा हे तिन्ही विधान बघितलं, पण मी वर त्या ठिकाणी पाहतो मला काय विचारले त्यांनी बरोबर की चुकीचं हे वर दिलेलं नाही बघा, हळूच खाली दिलेलं आहे बघा. अयोग्य विधान निवडा. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही काय हळूच बघा खाली दिलेलं आहे. अगोदर आपण 2-3 प्रश्न पाहिले वर त्या ठिकाणी विचारलेलं होतं आणि आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला खाली या ठिकाणी विचारलेलं आहे की अयोग्य विधान ओळखा. म्हणजे बघताय का मित्र की या ठिकाणी बरेच मुलं चुकत असतात. हे 1-2 चुकले बरोबर आहे. मग हे वाचतच नाहीत. कारण फास्ट पळापळीमध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला चुकीचं विचारले का बरोबर विचारले हेच पाहणं त्या ठिकाणी विसरून जाते पाहायचं किंवा धावपळ अशी राहते आपली की 100 प्रश्न सॉल्व्ह करायचा वेळ खूप कमी असतो. तर त्यामुळं अशा सिली मिस्टेक होतात. तर काळजीपूर्वक बघायचं की आपल्याला विचारले काय तोपर्यंत पुढे जायचं नाही. तर अयोग्य विचारले मी रांगफुली मारले. तर आता बघा ग्रामपंचायती क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर सरपंच देखरेख करत नाही. प्राथमिक शाळांवर काय आपलं शिक्षण विभाग काम काम करतात. जिल्हा परिषद शिक्षण आता मी स्वतः उपशिक्षण अधिकारी आहे, तर ते आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. तर प्राथमिक शाळांवर तुमचा सरपंचाचा अधिकार त्या ठिकाणी येत नाही. तर त्या ठिकाणी मला अयोग्य विचारले, तर अयोग्य पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त क. नेक्स्ट क्वेश्चन मित्रो. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचा सदस्य नव्हते? बघा सरकारी आयोग, केंद्र राज्य संबंध ह्या टॉपिकवर आपल्याला कंबाईनमध्ये बहुतांश वेळा प्रश्न विचारताना दिसतात. कारण आज जर आपल्या भारतासारख्या देशात बघितलं जे संघराज्य व्यवस्था जिथं आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये हमेशा त्या ठिकाणी वाद होताना आपल्याला दिसतात. आजही आपण पाहतो वित्त आयोगाची नेमणुका तर असू द्या, वित्त आयोगाच्या शिफारशी संदर्भात वाद असू द्या किंवा वेगवेगळ्या संदर्भामध्ये कोणत्या अनुदानासंबंधीचे वाद असू द्या, हे नेहमी वाद होताना दिसतात. आजही तुम्ही जर बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन त्या ठिकाणी नेहमी केंद्र सरकारवर आरोप करताना दिसतात. बरेच राज्य जे वेगवेगळ्या पक्षांचे त्या ठिकाणी सरकार असतात त्यांच्यामध्ये वाद होताना त्या ठिकाणी दिसतात. तर त्यामुळं केंद्र राज्य संबंध हा टॉपिक नेहमी हा एकदम सेन्सिटिव्ह, एकदम संवेदनशील मुद्दा या ठिकाणी भारताच्या राजकारणामध्ये असेल आणि भारताच्या एकंदरीत ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये हा कळीचा मुद्दा आहे. तर त्या संदर्भामध्ये भारत सरकारनं 1983 मध्ये सरकारी आयुक्ताची नेमणूक केली होती. मग सरकारी आयुक्ताची नेमणूक कशासाठी? तर हा वाद एखादी शिफारशी करण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या संबंध सुधारण्यासाठी काही शिफारशी करता येतात. तर त्या शिफारशी करण्यासाठी त्यांनी सरकारी आयोगाची तरतूद नेमणूक त्या ठिकाणी अपॉइंट केलं होतं भारत सरकारनं आणि त्या त्या समितीमध्ये कोण-कोण होते? तर शिवरामन आणि सेन हे त्या सरकारी आयोगामध्ये ते सदस्य होते. तर रामा सुब्रमण्यम हे त्या आयोगात कोणीही नव्हते. म्हणजे बघा सरकारिया आणि तुमचे शिवरामन आणि सेन हे 2 सदस्य आणि सरकारी म्हणजे असा 3 सदस्य बॉडी होती ती आणि रामा सुब्रमण्यम कोण आहे आणि कोण सदस्य नव्हते तर कोण रामा सुब्रमण्यम हे त्यामध्ये सदस्य नव्हते. सेनही होते आणि शिवरामन नव्हते आणि सरकारिया तर अध्यक्षच होते. त्यामुळं त्यांचा विषय नाहीये. मग या ठिकाणी कोण सदस्य नव्हते तर कोण नव्हते? रामा सुब्रमण्यम. त्यामुळे 57 चा पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? आता हे बघा. आता निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आता निवडणूक आयोग कोणता कलम आहे निवडणूक आयोगाचा 324 तर 300 हे 2 तर पर्याय कटले. आता भाग 10 की भाग 15 तर हे बघा मी परत सांगितलं कलम मित्र पाठ पाहिजे. कलम आणि भाग आपल्या जे राज्यघटनेचे एकंदरीत 22 भाग आहेत. ते भाग आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. तर निवडणूक आयोगाचा भाग कलम 324 ते 329 पर्यंत मध्ये निवडणूक आयोग येत असतो आणि त्यामध्ये तो भाग 15 या भागामध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्या ठिकाणी तरतुदी राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत. तर त्यामुळं निवडणूक आयोगासंबंधीचा पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अचूक जोड्या लावा. आता हे बघा असाच प्रश्न आला एखाद्या कंबाईनच्या मुलाला एकदम आउट ऑफ बॉक्स होता. आता हे यूपीएससीला हे जे थिंकर दिलेले आहेत. थॉमस हॉब्स आहे, फ्रेडरिक हायेक आहे, रॉबर्ट नॉजिक आहे, रुसो आहे. आता हे मुलगा पाहतो, "अरे काय चाललंय?" हे म्हणते. कंबाईनच्या मुलाला हे अपेक्षित आहे का? पण एक लक्षात घ्या मित्र, रुसो जो आहे, तर आपण शालेय जीवनापासून आपण अभ्यास करत येतो. रुसोबद्दल कधीतरी ऐकले असेल. रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. त्यामध्ये रुसो आहे. त्यानंतर मॉन्टेस्को आहे. तर असे काही थिंकर आपण लहानपणापासून शाळेमध्ये वाचत आलेलो असतो. त्यामुळे रुसोचं त्या ठिकाणी रेफरन्स येतो. रुसोला काय म्हणतात? फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. पाठच आहे मित्र म्हणजे 4चं ब एकाच ठिकाणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2.
म्हणजे किती सिंपल या ठिकाणी दिलेलं आहे. मुलगा लगेच घाबरून जातो, अरे थॉमस हॉब्स आहे, फ्रेडरिक हायक आहे, रॉबर्ट नॉजिक आहे, हे कोणते थिंकर आहेत, असं तो विद्यार्थी विचार करू लागतो. परंतु या ठिकाणी रुसो हा एकदम सिंपल आहे, कारण रुसो बद्दल आपण शालेय जीवनापासून वाचत असतो. म्हणजे रुसो हा एकदम कॉमन थिंकर आहे. ते नेहमी तुम्हाला अकॅडमिक इयरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिकायला मिळतो. तर असे प्रश्न आले ना मित्र, थोडं रिस्क घ्यावी लागेल तुम्हाला किंवा बऱ्याच वेळा अकॅडमिकचं जरी नसेल, तरी एखादा थिंकर तरी ओळखीचा असतोच मित्र या ठिकाणी. आता थॉमस हॉब्स सुद्धा आपला ब्रिटिश होता तो सुद्धा तत्त्वज्ञ. जे सामाजिक करार सिद्धांताचे जे व्यक्ती होते, तर त्यामधला तो थिंकर होता थॉमस हॉब्स. फ्रेडरिक हायक असेल, रॉबर्ट नॉजिक असेल, तर हे सुद्धा थिंकर होते. म्हणजे काय तुमचं हा अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता फ्रेडरिक हायक आणि हा अमेरिकन रॉबर्ट नॉजिक. तर तुम्हाला सांगतो मित्र, रॉबर्ट नॉजिक हा अ, सध्याचा जो ग्लोबलायझेशनचा जो काळ आहे, तर तो क्लासिकल जो लिबरलिझम सॉरी न्यू लिबरलिझमचा तो त्या ठिकाणी पुरस्कर्ता मानला जातो रॉबर्ट नॉजिक. म्हणजे बाजार आधारित अर्थव्यवस्थेचं समर्थन त्या ठिकाणी रॉबर्ट नॉजिक करतो. म्हणजे आता हे मित्र मला काय माहित, मी स्वतः यूपीएससीच्या वेगवेगळ्या आणि त्यातल्या त्यात माझं पॉलिटिकल सायन्स असल्यामुळे ह्या थिंकरचा मी अभ्यास केलेला आहे. परंतु मला एक वाटते कंबाईनचा जरी मुलगा असेल, तर रुसो बद्दल बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे, की तो फ्रेंच राज्यक्रांती आणि आयोगाला सुद्धा तीच अपेक्षा आहे, की रुसो वरनच तुमचा आन्सर त्या ठिकाणी निघते. म्हणजे 59 चा पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष म्हणजे काय? कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑफ इंडिया ह्या कमिटीचा अध्यक्ष त्या ठिकाणी विचारलेला आहे. हेड कोण केलं या कमिटीला? कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑफ इंडिया म्हणजे काय? संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष. तर हे जी.व्ही. मावळणकर त्या ठिकाणी. आता एक लक्षात घ्या मित्र, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीवर नेहमी प्रश्न विचारतात. एकंदरीत किती अधिवेशन असतील, एकंदरीत ड्राफ्ट असतील संविधान सभेचा आणि जे सुरुवातीचा एकंदरीत मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ह्या संबंधीचे प्रश्न आयोग नेहमी बार-बार आपल्याला विचारताना दिसते. त्यामुळे जो पहिला टॉपिक आहे तुमचा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तो जो घटना निर्मितीचा जो सुरुवातीचा जो टप्पा होता, तर त्या संबंधीचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. आणि हा कोणताही आपल्याला एखाद्या स्टँडर्ड रेफरन्स बुक मधून या सर्व पॉइंट कव्हर होतात. आणि त्याला अनुषंगिक ज्या समिती आहेत, नेहमी त्या ठिकाणी प्रश्न विचारताना त्या समित्यांवर दिसतात. त्यामुळं हा सोप्या कॅटेगरीतलाच प्रश्न आहे. कारण तुम्ही बेसिक तुम्हाला एखाद्या चार्ट मध्ये सुद्धा हा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. तर या ठिकाणी फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टंट असेंब्लीचे जे अध्यक्ष होते ते जी.व्ही. मावळणकर. आणि तुम्हाला माहिती आहे जी.व्ही. मावळणकर हे खूप महत्वाची प्रश्न आहे. ही महाराष्ट्रीयन पर्सनॅलिटी आहे विशेष म्हणजे पुण्यातून हे मावळणकर येतात. अ, आपल्या भारताच्या पहिली जी संसद होती, तर त्या संसदेची लोकसभा जी होती, लोकसभेचे पहिले अध्यक्ष सुद्धा जी.व्ही. मावळणकर होते. आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधान जी पहिली होती 1937 ला वगैरे, त्या आपल्या महाराष्ट्राच्या परिषदेची सभेची सुद्धा त्यावेळेस परिषद म्हणायचे. तर त्या सुद्धा आपल्या लेजिस्लेचरचे ते अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर होते. त्यामुळं ही खूप महत्वाची संसदेच्या कामकाजासंबंधीची रिलेटेड असणारी महत्वाची पर्सनॅलिटी आहे ही जी.व्ही. मावळणकर. त्यामुळं संबंधित 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा. तर हे लक्षात मी आत्ताच सांगितलं बघा, 2 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत. मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ह्या टॉपिकवर 2 प्रश्न या ठिकाणी सलग एकामागे एक एकच पेपरमध्ये आलेत. म्हणजे त्यामुळे तो टॉपिक किती महत्वाचा आहे. आणि पी-वाय-क्यू मधून मित्र तुम्हाला हे लक्षात येते, की बघा निवडणूक आयोग असेल, उच्च न्यायालय असेल, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेल, फंडामेंटल राईट्स असतील, तुमचे डी असतील, हे महत्वाचे काही टॉपिक, राज्यपाल हा टॉपिक असेल, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा टॉपिक असेल, केंद्र राज्य संबंध असेल, हे टॉपिक तुम्हाला बार-बार या ठिकाणी विचारताना दिसतात. त्यामुळे हे कशाला महत्व, हे पी-वाय-क्यू मधून तुम्हाला लक्षात येते, की बा ह्या टॉपिकवर प्रश्न आयोगाचा कल आहे. त्यामुळे तुम्हाला एक एक्झॅक्ट अचूक त्या ठिकाणी अभ्यास करण्याची तुमची अ, एक डायरेक्शन तुम्हाला त्या माध्यमातून मिळू शकते. तर काय मिळाले? पहिला घटनेचा मसुदा पाठच पाहिजे मित्र. कधी? ऑक्टोबर 47 मध्ये त्या ठिकाणी घटनेचा मसुदा त्या ठिकाणी पहिला त्या ठिकाणी दिला होता. आणि मसुदा तुम्हाला हे लक्षात असणं पाहिजे मित्र. चांगला अभ्यास आणि पॉलिटी असा एकमेव विषय आहे मित्र. 15 पैकी 15 मार्क मिळतात. 14 सुद्धा मिळत नाहीत. 15 पैकी 15 मार्क मिळवणारा एकमेव विषय आहे क्वालिटी तुमचा. त्यामुळे हा विचार करा, 60 मार्कचा कट ऑफ लागतो, तर 25% कट ऑफ हा एका विषय तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट कव्हर करून देऊ शकतो. त्यामुळे पॉलिटिक्स एवढं महत्व आहे. आणि असा एकमेव विषय आहे, की तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हमखास आउटपुट त्या या विषयामध्ये मिळू शकते. असा विषय म्हणजे पॉलिटी. तर पहिला घटनेचा मसुदा ऑक्टोबर 47 मध्ये त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणजे 161 चा पर्याय क्रमांक 4 आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रमांक लिहा. म्हणजे काय? जे आपले डी आहेत, म्हणजे भाग 4 मध्ये जे भारताचे मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे दिलेले आहेत. तर त्यामध्ये या संबंधित मार्गदर्शक तत्वांचा त्यांच्या कलमानुसार म्हणजे अगोदर कोणता कलम म्हणजे आपले डी सुरू होतात किती?
36 पासून 51 पर्यंत या ठिकाणी आपले मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी सुरू होतात. तर मग 36 मध्ये काय, 37 काय, असे 4 या ठिकाणी मार्गदर्शक तत्व दिले आहेत. तर ते कोण्या कलमांतर्गत येतात त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी त्यांचा क्रम लावायचा आहे. तर या ठिकाणी पहिले बघा, पर्यावरण संरक्षण सुधारणा हे 48 कडे येते कलम. या ठिकाणी जनतेचे राहणीमान, सार्वजनिक आरोग्य हे सुद्धा 47-48 आहे मित्र. त्या ठिकाणी अनुसूचित जाती, जमाती, दुर्बल घटक हे मित्र 45 मध्ये, सॉरी 46 मध्ये आहे. त्यानंतर मित्र त्या ठिकाणी समान नागरी कायदा हे 44 आहे. म्हणजे हे पहा, सर्वात अगोदर काय आले पहा, हे 44 आले म्हणजे कलम. हे 44, 46, 47, 48 म्हणजे 44 अगोदर म्हणजे ड अगोदर यायला पाहिजे. म्हणजे ड अगोदर म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 उरला. आता ड आलं, हे पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये ड आहे. आता त्यानंतर बघा अ आणि या ठिकाणी आ, या ठिकाणी क. अ किती आहे 48 मध्ये आहे. क किती 46 मध्ये. म्हणजे ड झाल्यानंतर क यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे. बघा म्हणजे तुम्हाला अ आणि ब पाठ करणं अपेक्षित नाही, तरी सुद्धा तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. तरी पण डी आत्ताच अगोदर सांगितलं मी, फंडामेंटल राईट डी वर आयोगाचा हमखास भर असतो. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. तर संबंधित प्रश्नाचं 62 नंबरचा पर्याय क्रमांक 3 ह्या आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयीचा अहवाल डॅश रोजी प्रसिद्ध करण्यात आला. आता हे बघा काय दिले, 1918, सर्व 1918च आहे. आहे जून आहे, जुलै आहे, ऑगस्ट आहे, ऑक्टोबर आहे. आता बघा म्हणजे किती क्लोज आहे मित्र. आता तुम्ही अभ्यास जरी केला तरी ह्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर काढणं खूप अवघड आहे. म्हणजे एखादा मुलगा 1918 जरी पाठ केलेला असेल तरी त्यामध्ये त्यांनी अजून महिना विचारला. असे प्रश्न काय असतात मित्र, युग असतो एक्झामिनरचा, म्हणजे त्रास देण्याचा मुद्दा असतो. तर अशा ठिकाणी आता मी काय लॉजिक करतो, की जे क्लोज ऑप्शन असतात त्यामध्ये एखादा मारण्याचा माझा प्रयत्न राहील. कारण असे प्रश्न अभ्यास जरी करतो म्हणलं तरी तुम्ही मिळवू शकत नाही मित्र. कारण एक्झॅक्ट हा एवढं जर पाठ करत बसलं तर आउटपुट सुद्धा आपण पाहिलं पाहिजे, की एखाद्या प्रश्नासाठी आपण किती अभ्यास केला पाहिजे. कॉस्ट बेनिफिट रेशो आपण नेहमी बघितला पाहिजे. आता मी काय करतो अशा ठिकाणी बघा, जून, जुलै, ऑगस्ट हे क्लोज आहे. मग आता सप्टेंबर पाहिजे होतं. हे ऑक्टोबर थोडा दूरचा पर्याय आहे. म्हणजे हे नाही. म्हणजे मी आता जून, जुलै, ऑगस्ट ह्या 3 पर्यायामध्येच या ठिकाणी मी आन्सर टिक करण्याचा प्रयत्न करेल माझा. मग त्यामध्ये मी काय करेल बघा, जून आणि ऑगस्ट तर ह्यामधला मधला काहीतरी मारायचा माझा प्रयत्न राहील. म्हणजे मी जुलै 1918 त्या ठिकाणी मारेल. अशा पद्धतीने मी एक्झाम क्वेशन पेपर सॉल्व्ह करताना एक्झाममध्ये अशा पद्धतीचे तर्क लावतो. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं करायचा प्रयत्न करा, की वेगवेगळे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत मित्र मी जे सांगतोय, ते तुम्हाला अधिकाधिक प्रश्न जे आयोगाचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करून तुम्हाला लक्षात येतील, की नक्की अननोन प्रश्नाला काय पर्याय मारलं पाहिजे किंवा अधिक अचूक कसं गेलं पाहिजे. बघा, कमीत कमी मी रिस्क घेतो. मी 3 पर्यायामध्ये तर आलोय मित्र. 3 मध्ये आपल्याला माहिती आहे 1/4 निगेटिव्ह आहे. तर 3 पर्याय जरी असतील असतील, तरी आपण तो पर्याय टिक करेपर्यंत समोर जायचं नाही. अटेम्प्ट आपला अधिकाधिक जेवढा अटेम्प्ट करता येईल. मी तर मित्र 100 पैकी 100 अटेम्प्ट करायचो. कधी 99 सुद्धा केले नाही मित्र. आणि मला याचा कधीच तोटा पण झालेला नाही. तर कधी हिम्मत केली मी हे प्रश्न सोडवले मित्रांनो. मी अभ्यास एक वेळेस कमी केला, पण मी प्रश्नपत्रिका खूप जास्त सोडवली. तर ह्यामधून मला तो आत्मविश्वास आला आणि तो कॉन्फिडन्सच्या माध्यमातून मी हे 100 अटेम्प्ट मी करायचो. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर द्रेसचा पर्याय क्रमांक 3च आहे. जुलै 1918 मध्ये मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड यांनी घटना सुधारणा, कारण तुम्हाला माहिती आहे पहिलं महायुद्ध देशात म्हणजे जागतिक लेव्हलला चालू होतं. तर त्यामध्ये भारतीयांचं समर्थन त्या ठिकाणी मिळावं अधिकाधिक आणि भारतीयांनी मोठ्या प्रमाणात समर्थन सुद्धा दिलं होतं. तर त्यामुळे भारतीयांना काहीतरी सुधारणा द्यावी घटनात्मक. त्यामुळे 1917 मध्येच त्या ठिकाणी मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड भारत मंत्री आणि चेम्स्फोर्ड हे या ठिकाणी आपले गव्हर्नर होते. गव्हर्नर जनरल त्यांनी व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल एकच होते ते. तर त्यांनी भारताला काही घटनात्मक सुधारणा द्यावी त्यासाठी अशी घोषणा केलेली होती. तर त्याचा सुधारणाचा अहवाल त्यांनी मात्र जुलै 1918 मध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला होता. तर नेक्स्ट क्वेश्चन मित्र, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? आता बघा काय विचारलं त्यांनी, अयोग्य. हे खूप काळजीपूर्वक म्हणजे काय, मला चुकीचं रॉंगफुली मारून घेणे लगेच. तर बघा कधी बरेच जण मित्र काय करतात, असं समोर टिक मार्क करतात. तर मी एक लक्षात घ्या, कधी स्टेटमेंट अ, ब, क, ड असतात आणि पर्याय 1, 2, 3, 4 असतात. मग त्यामुळं कधी स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल मी अ वर मारलो, तर बऱ्याच वेळा काय असते ओएमआर शीटवर गोल करत असताना मित्र या ठिकाणी विधान अ आहे. पण पर्याय आपण मुलगा काय करत असतो, पर्याय अ 1 नंबरचा पर्याय असं गृहीत धरून त्या घाईमध्ये 1 नंबरच्या पर्यायाला गोल करत असतो. तर मग अशा मधून माध्यमातून आपल्याला सिली मिस्टेक होतात. असं न करता ते राहू दे मित्र. तर एक सांगायचा उद्देश म्हणजे अ, अ नंबरच्या विधानाला न करता
तर काय करायचं बघा तुम्ही हे गेलं सॉरी. तर ह्या ठिकाणी बघा भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 हे बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने समोर तुम्ही टिक मार्क केली. दुसरं काय संमेलनाचा अधिकार म्हणजे काय? असोसिएशन राइट टू असोसिएशन 19 मध्ये हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर जीवित संरक्षणाचा अधिकार हे कलम 21 मध्ये आहे, 20 मध्ये नाही. म्हणजे काय? हे कलम 21 मध्ये आहे. म्हणजे पर्याय विधान क चुकीचं आहे. म्हणजे बघा चुकीचं आहे तर मी विधानावर केलो का? फुल्ली मी समोर मारलेले विधानाच्या. कारण मला पर्यायावर टिक करायचं आहे. फक्त मी टिक मात्र पर्यायावर करेल. विधानावर टिक करेल नाही. विधानाच्या समोर टिक मार्क करेल. तर या ठिकाणी घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार तो 32 मध्ये हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे माझं 64 मध्ये विधाने चुकीचं आहे आणि मला फाइंड आउट सुद्धा रॉंग फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे चुकीचंच करायचं म्हणजे कुठे आहे फक्त? तर फक्त पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अशा पद्धतीनं पर्यायावर 3 नंबरच्या पर्यायावर मी टिक मार्क करेल. अशा पद्धतीनं अशा आपल्या सिली मिस्टेक टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. म्हणजे 64चं पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेशन. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? बघा फरक. निगेटिव्ह बघा हा ट्रेंड आजकाल 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात होता मित्र. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे एखाद्या वेळेस कधीतरी पॅटर्न म्हणजे मुलाला सराव ज्या पद्धतीचा असतो काहीतरी अशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे अवघड त्यांनी काहीच केलं नाही. पण मुलांना काय बरोबर फाइंड आउट करायची सवय लागलेली असते. अचानक त्यांनी त्या वर्षी खूप निगेटिव्ह ट्रेंडने प्रश्न विचारले होते. त्यामुळे असं घाबरून जायचं नाही. फक्त व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचं. तुम्हाला सगळं येते मित्र. बरेच जण मी पाहतो फक्त घाबरून जातात एक्झाम हॉलमध्ये तर त्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजे. तर काय म्हणते समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश होत नाही? तर आता पहिले बघा करारनामे होतात. इथं बघा जकात म्हणजे काय टोल्स तुमचे बघा मित्र. टोल कोणता असतात? राज्यसूचीतला विषय असतो. टोल कुठला असतो? राज्यसूची. हा राज्यसूचीतला विषय असतो मित्र. म्हणजे एक्सक्लुझिव्हली जे टोल्सवर अधिकार तुम्ही बघा बऱ्याच वेळा आपण न्यूजमध्ये येते राज्य सरकारनं हा टोल बंद केला, तो टोल बंद केला. म्हणजे हा टोल कलेक्ट करण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा असतो. त्यामुळं हा राज्यसूचीतला विषय आहे. म्हणजे सी आपल्याला समवर्ती सूचीमध्ये नाही. म्हणजे नाही म्हणजे काय? क असायलाच पाहिजे. मग बघा आता क इथं नाहीये, या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही. म्हणजे आता क आणि क मध्ये या ठिकाणी आहे. क आणि ब, क ह्या पर्यायामध्ये म्हणजे 2 आणि 4 तर आपला उरला. कारण क असायला पाहिजे आणि तेच विचारले त्याने समवर्ती नाही. म्हणजे समवर्ती सोडून म्हणजे तो केंद्रसूचित असेल किंवा राज्य सूचित असेल. फक्त समवर्ती सूचित नसायला पाहिजे. आणि जंगली हा समवर्ती सूचित आहे. हे जंगल्याबद्दल हे माहीत का असायला पाहिजे मित्र सांगतो तुम्हाला. कारण 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमामध्ये त्यांनी राज्य सूचीतल्या 5 जे विषय होते ते त्यांनी समवर्ती सूचीमध्ये नेऊन टाकलेले होते. तर ते 5 विषय तुम्हाला माहिती वजनमापे असेल, जंगल असेल, वन्यजीव असतील, वन असतील, तर हे आरोग्य सॉरी शिक्षण आहे. हे असे 5 विषय जे होते ते त्यांनी समवर्ती सूची मध्ये नेऊन टाकलेले होते राज्य सूचीतून. त्यामुळे जंगले हा माहीत असणं अपेक्षितच होतं. त्यामुळं ब हा समवर्ती सूचीमध्ये आहे. म्हणजे हा समवर्ती सूचीतच आहे. म्हणजे ब येणार नाही. म्हणजे ब येणार नाही म्हणजे हा पण गेला. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 हे करेक्ट आहे. कारण 3 पर्यायामध्ये काय आहे? क मध्ये जकात म्हणजे इंग्लिशमध्ये पण बघायचं. जकात म्हणजे बऱ्याच जणांना कष्टम वाटू शकते. तर इंग्लिश त्याच्यासाठीच मी परत सांगतो मित्र की इंग्रजी मधून पाहण्याचं महत्त्व हे याच ठिकाणी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी कस्टमला सुद्धा जकात आपण म्हणतो. पण कस्टमला जकात या ठिकाणी घेतला नाही. टोल्सला जकात हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हा टोल्स हा राज्य सूचीतला विषय आहे. म्हणजे क हा समोर सूचीत येत नाही. बाकीतले हे समवर्ती करारनामे, कॉन्ट्रॅक्ट्स असतील, तुमचे जंगल्स असतील, दिवाळखोरी, नादारी, बँक्रप्सी, इन्सॉल्व्हन्सी हे सर्व समवर्ती सूचीत येतात तुमचे. फक्त टोल हा राज्य सूचीत येणारा विषय आहे. त्यामुळे 65चं पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. तर मित्र आपण आज 2023 मध्ये जी कंबाईन गट ब आणि गट क एकत्रित झालेली होती, त्या पेपरचे राज्यघटना या टॉपिकवरील या विषयाचे आपण 15 प्रश्न या ठिकाणी सविस्तररित्या समजून घेतलेले आहेत. जर तुमच्या काही अडचणी असतील तर मला हे संबंधित अ, मी खाली लिंक वगैरे देईल व्हिडिओच्या खाली. तर त्यामध्ये तुम्ही काही असतील तर प्रश्न विचारा, जरूर विचारा किंवा अकॅडमीमध्ये येऊन तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी त्यांना कॉन्टॅक्ट नंबर देतो. तर तिथून सुद्धा मी तुम्हाला माझं ॲक्सेस राहील. परंतु जास्तीत जास्त तुम्ही येणाऱ्या काळात मेहनत करा. कारण आता 2025 ची पूर्वपरीक्षा लगेच ड्यू आहे. नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरमध्ये होणं अपेक्षित आहे. परत 26 ची एक्झाम आहे, 27 ची एक्झाम आहे आणि हा 2026 चा हा खूप मोठा मित्र हो अपॉर्च्युनिटीचा वर्ष अपॉर्च्युनिटीचा इयर म्हणून या ठिकाणी असेल. कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये व्हॅकन्सीज येणार आहेत. तर त्यामुळं चांगला अभ्यास करा आणि अ, अशाच पद्धतीने आपण आपली पुढची सीरीज आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू ठेवू. थँक यू सो मच.